गेली साधारणपणे 2 ते 3 दिवस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस होताना आपल्याला दिसतो आहे. भारतीय हवामान खात्याच्या इशाऱ्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरामध्ये गेल्या 2-3 दिवसामध्ये अगदी चांगला पाऊस झालेला आपल्याला दिसतो. त्याबरोबरच घाट माथ्याव्यतिरिक्त जिल्ह्याच्या इतर भागातही पाऊस सुरू असलेला आपल्याला दिसतो आहे. येणारे पुढचे 3 दिवसही कोल्हापूर जिल्ह्यातील घाट माथ्यावरती ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. जोरदार पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. खरं तर ही स्थिती अत्यंत समाधानकारक आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच यंत्रणा, त्याचबरोबर शेतकरी, सर्व नागरिक हे थोडेसे सुखावलेले आपण बघतो आहोत. या पडणाऱ्या पावसामुळं निश्चितच जिल्ह्यातील सर्वच नद्यांमध्ये पाणी पातळीत वाढ झालेली आपल्याला दिसते आहे आणि ही वाढलेली पाणी पातळी निश्चितच आपल्याला जसं समाधान देते तसंच थोडंफार आपण याच्यामध्ये चिंता करणं, काळजी करणं ही आवश्यक आहे. कारण आज दिनांक 3 जुलै 2026 रोजी आपण जर बघितलं तर जिल्ह्यातील विविध नद्यांवरील साधारणपणे आता दुपारपर्यंत 5 बंधारे पाण्याखाली गेलेले आपल्याला दिसत आहेत. या बंधाऱ्यांवरती पाणी आल्यामुळं त्या बंधाऱ्यावरची जी प्रवासी वाहतूक आहे ती बंद करण्याच्या सूचना, आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील ज्या नद्यांवरती असे बंधारे पाण्याखाली जातील त्या बंधाऱ्यावरून नागरिकांनी कोणत्याही स्थितीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून वाहनं पाण्यात घालून प्रवास करू नये. कारण रस्त्यावरती अर्धा फूट जरी पाणी असेल तरी सुद्धा त्या पाण्याला इतका प्रचंड वेग असतो की ते आपलं मोठं ट्रक सारखं वाहनही वाहून घेऊ जाऊ शकतं. त्यामुळं प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांकडे आपण लक्ष द्यावं. कोणत्याही स्थितीमध्ये रस्त्यावरून पाणी वाहत असताना, बंधाऱ्यावर पाणी असताना या ठिकाणी चालत जाऊ नये किंवा सायकल, दुचाकी किंवा 4 चाकी अशा पद्धतीचं कोणतंही वाहन ह्या पाण्यामध्ये आपण घालू नये. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वेळोवेळी आपल्याला दिल्या जाणाऱ्या सूचना याकडे आपण लक्ष द्यावं. कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत 1077 हा टोल फ्री क्रमांक आपल्याला देण्यात आलेला आहे. आपल्या आजूबाजूला, आपल्या परिसरामध्ये जर या पावसामुळे किंवा पूरस्थितीमुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते असं वाटलं तर आपण 1077 या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधू शकता. या व्यतिरिक्त 4 दूरध्वनी क्रमांक आहेत ज्याचा मी आता उल्लेख करतो आहे. 2659232, 2652950, 2652953 आणि 2652954 असे 4 दूरध्वनी क्रमांक या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे, नियंत्रण कक्षाचे देण्यात आलेले आहेत. यापैकी कोणत्याही क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता. जर आपल्या आजूबाजूला आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते असं वाटलं तर आपण प्रशासनाकडे मदतीसाठी मागणी करू शकता.